नमस्कार, मी क्षितिजा आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं कला क्षितिजमध्ये. तुम्ही हे गाणं ऐकलं असेलच. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, चाफा बोलेना. किंवा पद्मा गोळे यांची कविता आहे, चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा. खूप गोड कविता आहे, तुम्ही ऐकली असेलच. आपल्या साहित्यामध्ये या सोनचाफ्याला जितकं महत्त्व आहे तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आपल्या सणसमारंभांमध्ये आहे. विशेषतः श्रावणातल्या गणपती गौरीसारखे सण किंवा नवरात्रीसारखे सण. या सोनचाफ्याला सोन्याहून पिवळी झळाळी आहे आणि तितकाच मधाळ सुगंधाची पखरण सुद्धा करतात. आणि म्हणूनच मी आली आहे सर्वोत्कृष्ट चाफ्याची शेती करणाऱ्या वसई विरार विभागातल्या एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये, ज्यांना त्यांच्या उत्कृष्ट शेतीसाठी अतिशय मानाचा समजला जाणारा वसंतराव नाईक फुलशेती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कोण आहेत बरं हे? हे आहेत एक उद्योजक ज्यांनी आपला व्यवसाय, वर्कशॉप आणि ट्रान्सपोर्टचा बिझनेस यासोबतच प्रयोगशील शेतीला सुरुवात केली आणि चाफ्याची तब्बल 1000 झाडं लावून अतिशय उत्कृष्ट असं चाफ्याचं पीक घेतलेलं आहे. चला तर भेटूयात श्री सुभाष भट्टे यांना, ज्यांना भेटण्यासाठी मी आज आली आहे भट्टेवाडी येथे. चला त्यांच्याशी गप्पा करूया आणि या सोन्याहून पिवळ्या सोनचाफ्याच्या शेतीची माहिती त्यांच्याकडनं घेऊया. चला तर मग. नमस्कार काका. नमस्कार. कला क्षितिजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे काका. धन्यवाद काका. मला तुमची वाडी बघायची आहे. या ना, वेलकम. चला बघूयात. चला भट्टे काकांची सुंदरशी सोनचाफ्याची शेतीवाडी बघूया. चला. इथे हा सोनचाफा आहे, पलीकडे भट्टे काकांच्या फुलशेतीमध्ये ह्या निसर्गाच्या फुलापानांच्या सहवासात वेळ घालवणं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची पर्वणीच. मातीच्या निसर्गाच्या सानिध्यात वाढलेला माणूस हा फक्त स्वतःपुरता मर्यादित विचार न करता इतरांसाठी सुद्धा झटत असतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भट्टे काका. सोन्याहून पिवळी सोनचाफ्याची तर लाल चुटूक जास्वंदीची फुलं आणि त्यासोबतच कित्येक भाज्या, फळं यांचं यशस्वी उत्पादन घेणाऱ्या भट्टे काकांच्या उद्योजकतेचा आणि यशस्वी फुलशेतीचा प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सौंदर्याला कसं माहिती आहे, बारमाही फुलं येतात आणि त्याला पाणी. नमस्कार भट्टे काका. नमस्कार. कला क्षितिजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुमचं पण माझ्याकडे स्वागत आहे. माझ्या बागेमध्ये तुम्ही आला त्याबद्दल तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. मला पहिला प्रश्नच हा आहे की तुमचा इतका छान व्यवसाय होता, वर्कशॉप होता, ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता आणि मग इतकं कष्टाची शेती जी हल्ली सगळेच जण करायला नकोशी वाटते, ती तुम्ही प्रयोगशीलरित्या करायला सुरुवात केली. पारंपरिक शेतीला तुम्ही बाजूला सारलं आणि इतकी सुंदर आज 1000 झाडं इथे चाफ्याची आहेत आणि त्यामागे अर्थात तुमचे कष्ट आहेत. पण हे करण्याचा विचार कुठून आला? आमच्या इथे 25 वर्षापूर्वी आगाशीला कॅनरा बँक आहे, तिथे मॅनेजर होते अनिल देवधर. अच्छा. त्यांच्यामुळे माझे अर्नाळ्यातले गोपाळ पाटील नावाचे चाफा उत्पादक आहेत, त्यांच्याशी माझी ओळख झाली. तिची ओळखीचं मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर गोपाळ पाटील एक दिवस मला बोलले, भाजीपाला वगैरे तुम्ही करता नेहमी, ते वेगळ्या लाईन मध्ये उतरा. म्हटलं बरं काय करायचं? सोनचाफा लावा. मी सांगितलं मला त्यातलं काय माहिती नाही. त्यांनी सर्व मला माहिती दिली, त्यांनी माझ्या मागे लागले, पाठपुरावा केला आणि मला ती लावण्यासाठी तयार केलं, प्रोत्साहन दिलं. स्वतः माझ्या बरोबर आले, पण जिथून कलम घ्यायची, कलम घेण्यासाठी मला उंबरवठणीचे कैलासवासी जगन्नाथ राऊत यांनी मला मदत केली. त्यांचे मेवणे तरखडचे अरुण शेठ वर्तक आहेत, थिएटरवाले, त्यांनी त्यांच्या मित्राकडनं मला कोकणातनं चांगली कलम घेऊन दिली. पण मग ही जात कुठली आहे? सौंदर्य जात म्हणतात याला, बारमाही म्हणतात. प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं आहे. याला कोण बँगलोरी चाफा म्हणतं, कोण कोकणी चाफा बोलतो, कोण जशा विभागात असेल तर त्याप्रमाणे बोलतात. पण याची लागवड आहे ना, ही फक्त ह्या आपल्या पट्ट्यात होते अशासाठी आहे का हा चाफा आहे एकदम नाजूक आहे, अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे तो नाजूक आहे, त्यामुळे तो प्रवासामध्ये ना खराब होतो. बरोबर. जर तुम्ही पॅकिंग केलं आणि बांधून वगैरे ठेवलं आणि कुठेही मार्केटला जायचं असेल तर कमीत कमी 1-2 तास लागतात, तेवढा तो खराब होतो. पण आम्हाला काय लोकल ट्रेन असल्यामुळे, लोकल ट्रेन आमची 1 तासात मुंबईला जाते, दादरला. त्यामुळे आम्हाला तो माल नेणंच परवडतं. हा माल आहे ना मार्केटमध्ये काय आमचा टिकतो, कारण काय बाहेरून लांबून तो येऊ शकत नाही. पुन्हा नाशिकवरून रोज ट्रकने ते आणू शकतील, पण तो आणता येत नाही, कारण काय हा खराब होतो. बरोबर. नाजूक फुल आहे आणि याला पुष्कळ डिमांड आहे आणि खूप काळजी घ्यावी लागते. रोपांची सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. झाडाची काळजी म्हणजे काय, उन्हाळ्यात तुम्ही पाणी किती दिलं तरी चालतं, बरोबर. पण पावसाळ्यामध्ये काय होतं
जास्त पाणी झालं तर रोपं कुजतात. झाडं म्हणजे मुळं कुजून झाडं मरतात, म्हणून लोक घाबरतात. बरोबर. आणि हा आमचा जो पश्चिम पट्टा, जो किनारपट्टीचा एरिया आहे ना, ही सगळी जागा उंच वाळूची जागाची आहे, त्यामुळे इथे पाणी जास्त जमत नाही. बरोबर. त्यामुळे तो एक बाकी advantage आमच्या आहे. पुढे जर तुम्ही असे ह्या बाजूला गेले स्टेशन साईडला, इकडे पाणी जमतं, तिथे ती जमतं. लागवड सक्सेसफुल होत नाही. करतात लोक हल्ली, नाही असं नाही, पण कधी धोकाच असतो. पण त्यासाठी मग थोडंसं हे वर उचललं वर गेलेलं वगैरे आहे. उचलण्यात वगैरे सगळं आता आमच्या शेतकऱ्यांनी सगळे ते प्रयोग करायला सुरुवात केली. ड्रम मध्ये ठेवतात किंवा हम्म. पत्र्याचा मोठा हे बनवतात, किंवा टायर वगैरे टायर टाकून त्याच्या उंच बाजूला जरा करून उंच ते थोडं करतात. करून. तसं नाही, जंगलपट्टीला डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाली. तुम्ही यात सेंद्रिय खताचं सुद्धा एक्सपेरिमेंट केलेलं हो, आहे. सेंद्रिय कंपोस्ट खत टाकलेलं हो. आहे. म्हणजे आपला गोमूत्रापासून जे आपण करतो हो, ते हो. पण केलं आम्ही. जीवामृत वगैरे जीवामृत, करणं. पण त्याला काय माहिती, जीवामृत वगैरे करायला हरकत काय नाही, पण मजुरी फार लागते. बरोबर आहे. त्याला आणि वास त्याचा इतके- वास खूप वास येतो. कोण बरोबर हात आहे. घालत बरोबर. नाही. आणि आपण सुद्धा हात घातला ना, 2-2 दिवस त्याचा वास येत राहतो. पण ह्यासाठी काका तुमच्या वर्कर्सचं मला कौतुक करावं असं वाटतं, आणि त्यांना तुम्ही ज्या मायेने सांभाळता त्याचंही कौतुक करावं असं वाटतं. एक 12 ते 15 माणसं आहेत जी इथे स्थायी रूपाने राहतात, आणि काय त्यांची तुम्हाला सगळी सोय तुम्ही केलेली आहे, पण त्यांच्याकडे काही नियम पण आहेत. मला त्याविषयी सांगा. नियम वगैरे आहेत ते आपण बनवलेत आम्ही, म्हणजे अलिखित आहेत. पण तुम्हाला मी सांगतो, आजच्या घडीला जर ₹1,00,000 पाहिजे असतील तर तुम्ही एक 5-10 मिनिटात, एक तासाभरात तुम्ही जमा करू शकता. पण एक मजूर जर लागला तर 4 दिवस फिरल्याशिवाय तो मिळणार नाही. आणि एवढी 10-15 माणसं ठेवायची. बरोबर. आणि ह्या फुलांचं असं आहे, रोज काढायची असतात. बरोबर. थंडी, उन्हाळा, पावसाळा काही नाही, त्याला रोज सकाळी फुलं काढायची. सकाळी आम्ही सोनचाफा काढतो आणि संध्याकाळी जास्वंद काढतो. त्यामुळे त्यांना दोन्ही टाइम काम मिळतं दिवसभर, आणि आपल्याला पण ते परवडतं. त्याला शिस्त अशी लावली आहे, ही आदिवासी मुलं आहेत, बरोबर. मुलं मुली जे आहेत ना, आणि सगळे तरुण आहेत, पण अविवाहित सगळे असतात. कोणी दारू, विडी, तंबाखू, गुटखा वगैरे काही घेत नाही, आणि मी तसा दंडक ठेवलाय, कोणी घ्यायचं नाही. मी राहायची सोय त्यांची अशी केलेली आहे, असं लाईट आहे दिलेलं आहे, मध्ये प्रत्येक रूमला फॅन दिलेला आहे, टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे, व्हेरी गुड. पाणी, नळ वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे. सगळी व्यवस्था आहे. हा, आणि सर्व. इतकंच नाही तर तुम्ही त्यांना कोविडच्या काळात सुद्धा पर्सनली सगळ्यांची हा. खूप काळजी घेतली. कोविडच्या काळात काय झालं, इथे आपल्याकडे पण आपण एकमेकांना भेटत नव्हतो, आणि जवळ जात लांबून लांबून करायचं. तर तिथून आम्हाला डहाणून त्यांच्या गावावरून फोन आले का आजपासून, उद्यापासून 1-2 दिवसांनी आमचं गाव बंद करणार, का आहे. बाहेरच्या लोकांना मध्ये येऊन देणार नाही, आणि मधल्या बाहेर नाही, मग मुलीला तुमच्याकडेच ठेवायला लागेल. आणि बरोबर. हा कोविड आहे, त्याचा कधी काळाचं काय संपणार माहित संपेल हे नाही. माहिती नव्हतं. बरोबर. आता काय करायचं, मग मार्ग निघतो, समस्या असल्यानंतर मार्ग निघतो. बरोबर. तुम्ही परमिशन्स वगैरे घेऊन त्यांना त्यांना पाठवून दिलं. ते सगळं केलं, ॲम्ब्युलन्स मध्ये वगैरे घेऊन आमचे काही मित्र लोकांनी डेअरिंग करून त्यांना नेऊन सोडलं. व्हेरी गुड. ते घरी गेल्यानंतर मग तिथे 8 दिवस 15 दिवस झाल्यानंतर मग खाण्याची पंचायत झाली, खायला काय नाही. मग ते फोन करायला लागले. पण मग आता नवीन सिस्टीम जी झाली आपल्या पैसे पाठवण्यासाठी, पैसे ट्रान्सफर. त्याचा गुगलचा वगैरे आम्हाला फायदा झाला. बरोबर. मग इथून त्यांनी तिथून फोन करायचे का ह्याला एवढे पैसे, त्याची मागणी फार कमी असायची, 2,000-5,000 असायची. मी असे त्यांना पैसे पाठवत गेलो, ते एकमेकाला वाटून घ्यायचे असं. आणि नंतर ते आले, करोना काळात गेल्यानंतर ते आल्यानंतर माझ्याकडे सर्व पैसे माझे त्याने अरे जमा वा. केले. हो, आणि खरंच खूप चांगली फिट मुलं आहेत, मुलं. आणि त्यांना सकाळ संध्याकाळी काम करायचं असतं. हो. जितकी 1000 झाडं इथे चाफ्याची आहेत, तितकीच 1000-1500 झाडं जास्वंदाची जास्वंदीची. सुद्धा आहे. हो. त्यासोबत तुम्ही सुरण लावता, आणि हो. काय काय पारंपरिक भाज्या तुम्ही घेता. नाही, सुरण एक वर्ष मी फार मोठ्या प्रमाणात घेतले. 2 अच्छा. टन सुरण आणला होता, अरे बापरे. बियाणं. लागवड केली होती, 6-7.5 टन पर्यंत सुरण झाला होता. त्याच्यात प्रॉफिट काय एवढा विशेष मिळत नाही, कारण अच्छा. विक्री आपल्या हातात नाही. बरोबर. होलसेलवाला आपल्याला जास्त पैसे देत नाही. आणि आपण जर तिथे 15-20 रुपयाने विकतो किलोनी, तर बाजूला तो रिटेल आपल्याकडनंच घेऊन 60 रुपयाने 70 रुपयाने विकतो. बरोबर. ते आपल्याला मिळत नाही, म्हणून मी सुरणाची बंद केले. अळूची थोडी लागवड आहे, सुपाऱ्या आहेत. सुपाऱ्याच्या आमच्याकडे काय करतात, सुपाऱ्याच्या बिया असतात, जे आपण खातो ते सुपाऱ्या, त्या नेल्या जातात. आणि याचं फुल असतं, ते फुल पूजेला वापरतात बरोबर. साऊथ इंडियन लोक. बरोबर. फुलं पण काढली जातात आमच्याकडे. 25, 30, 40 रुपये भाव असतो अरे एका वा. नगाला. सीझनला तर गणपती, नवरात्रात वगैरे जास्त असतो, मग 50, 60, आणि 70. मार्केट आपल्या जवळ असल्यामुळे याला मार्केट खूपच म्हणजे फायदा मुंबई आहे. मार्केट जवळ, मुंबई मार्केट आणि जवळ लोकल असतं. ट्रेन. त्याच्यामुळे आमची जी प्रगती, आमच्या ज्या तालुक्याची प्रगती झाली शेतकऱ्यांची, हम्म. त्याला कारण तेच आहे. आमच्याकडे लँड होल्डिंग आहे ना, फार कमी आहे. जसं देशावर वगैरे किंवा इतर एकराने असतं, तसे आमच्याकडे बरोबर. लँड होल्डिंग फार कमी आहे. म्हणजे गुंठ्यावारी शेती असते. पण त्या गुंठ्यावारी शेतीमध्ये आम्ही ना एकराचं उत्पन्न घेतो. खूप मेहनत घेतो. खूप मेहनत, प्रचंड मेहनत. प्रचंड आमच्या मेहनत आहे. वसईतला जो शेतकरी आहे ना, त्याची जेवढी मेहनत इतर कोण करणार नाही. आमच्या गावामध्ये तुम्ही फिरलात
तर सबंध दिवस रात्र काम करणारी माणसं. काम करणारे दिसणार. बरोबर, बरोबर. आणि सबंध दिवसात कोण ना कोण कुठेतरी झोपलेला दिसणार, कारण त्यांनी कुठे रात्री फुलं घेऊन फुलं मुंबईला घेऊन गेलेला मुंबईला असेल, गेलेलं तर असेल. शेतामध्ये काम केलं असेल, असं असतं. हे सगळं करत असताना काका तुम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा या शेतीसाठी हो. खूप मार्गदर्शन करता. मला जसं गोपाळ पाटलांनी या शेतीमध्ये आणलं, हम्म, आजपर्यंत गेली 22 वर्ष झाली ते माझ्याकडे येतात. हम्म. काही झालं, पाऊस जास्त पडला, काही झालं का, हे खत टाका, हे औषध टाका, हे पावडर म्हणजे टाका, तुम्ही या सगळ्याचा अभ्यास करता करत वर्षानुवर्ष. असतात. त्याचं काय झालं, परिणाम असा झाला, जर ह्या माणसाने आपल्याला फायदा करून दिला, मग आपण पण इतरांचं काय करू नये. बरोबर. म्हणून माझे काही मित्र होते, एक आपले चांगले पत्रकार आहेत मित्र, डॉक्टर नागेश टेकाळे, त्यांचं मला सहकार्य असतं. भिवंडीचे म्हात्रे साहेब, विष्णू हम्म. म्हात्रे, ज्यांना पण वसंतराव नाईक पुरस्कार आहेत, हम्म. ते माझ्याबरोबर सहकारी आहेत. असे बरेच जण आहेत. आमच्या अर्नाळ्याचे अण्णा पाटील आहेत, पाणगावचे मनोहर राऊत वगैरे, असे आमचा एक ग्रुप भरपूर आहे. लोक आहेत. आणि हा ग्रुप फोनवरून वगैरे कॉन्टॅक्ट करून एकमेकाला सांगत असतो. जे कोण शेतकरी लावणार असेल त्यांना आम्ही सर्व माहिती देतो. अच्छा. लागवडीपासून मशागत करून मार्केटिंग पर्यंत सर्व तंत्र आम्ही सगळं ते सांगता. शिकवतो. ओके. असं. आणि ह्या सगळ्या तुमच्या इतक्या छान उत्कृष्ट शेतीच्या प्रयोगासाठी तुम्हाला मानाचा असा वसंतराव नाईक हो. पुरस्कार मिळालाय आणि तो फडणवीस साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. त्याचं काय झालं, इथे आमच्या जवळ आमच्या गावात एक सेंट जोसेफ कॉलेज आहे. हा. तिथे क्लेमेंटाईन रिबेलो म्हणून मॅडम आहेत R&Dच्या. हम्म. त्यांनी शेतकरी मेळावा ठेवला होता. ते दरवर्षी ठेवतात, त्यामुळे मला त्यांनी तिकडे हजर राहायला बोलवलं. तिथे गेल्यानंतर माझी तिथे परिचय झाला. कृषी विज्ञान केंद्र कोसबाडचे आपले उत्तम सहाने, प्राध्यापक उत्तम सहाने जे सर आहेत, शिक्षक प्रोफेसर, त्यांचा परिचय झाला. त्या सर्व कॉलेज वृद्धांचा सगळ्यांचा परिचय शेतकऱ्यांशी तर होताच. त्याचा परिणाम झाला आणि त्यांनी ना माझ्यावर एक स्टोरी केली उत्तम सहानेंनी, प्राध्यापक त्यांनी उत्तम इथे सहाने. येऊन हे सगळं शेत हो, वगैरे बघितलं. फोटो बिटो सर्व काढले हा. आणि एक मोठं ॲग्रोवनला 2 पानाचं माझ्यावर आर्टिकल लिहिलं. ते दिलं 22 तारखेच्या 22 जूनला ते आर्टिकल आलं. ते संबंध महाराष्ट्रभर ते गाजलं. मग त्याच्यावरून वसंतराव नाईक प्रतिष्ठान अरे वा. तर्फे माझी फुलशेतीचा पुरस्कार मिळाला. फुलशेतीचा पुरस्कार. पण काका जाहीर मला कौतुक या गोष्टीचं वाटतंय. म्हणजे तुम्ही इतके वर्ष व्यवसाय करताय, त्याच्याबरोबर तुम्ही शेती करता आहात, पण तुम्ही फक्त स्वतःपुरता काहीच ठेवलेलं नाहीये. आणि त्यात कौतुकाची बाब ही की तुमचा एक पूर्ण ग्रुप आहे जे एक गाव दत्तक घेऊन त्याची काळजी घेत आहे. तर त्याविषयी सांगा. काय झालं, हा पुरस्कार जेव्हा मिळाला ना, तर हा पुरस्कार एवढा मोठा आहे आम्हाला पण कल्पना नव्हती, कोणाला नव्हती. माझ्याबरोबर आमच्या गावकीचे मंडळ, ज्ञातीतले लोक वगैरे जवळजवळ 200-250 लोक तिथे होते. आणि महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार मिळाला. माझे बरोबर. परिवार वगैरे, मित्रपरिवार वगैरे पुष्कळ लोक जमले होते. आणि सर्वांना पुरस्कार हे झाल्यानंतर डॉक्टर नागेश टेकाळेंची पण तिकडेच माझी मुलाखत झाली. त्यांना पण त्याच वेळी पुरस्कार मिळालेला. त्यांनी मला सांगितलं का स्पष्ट मी आता सगळं करता, तर मग मी असं काहीतरी सोशल वर्क कर. बरोबर. म्हटलं सोशल वर्क माझं आहेच. त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने करा. मग आमचा एक मित्र हरेश्वर नाईक वगैरे आमचे वाघोळीतले, ते आम्ही समवयस्क सगळे, त्यामुळे त्यांनी आमचा एक विश्वात्मक परिवार म्हणून आमचा एक ग्रुप बनवला. ओके. रजिस्टर वगैरे पण आम्ही केलं नाही, कारण आम्ही सगळे 60च्या पलीकडचे सगळे लोक आहोत. आणि तो आम्ही थोडा फंड वगैरे जमा करू आणि आम्हाला बरेच लोक मिळाले. आम्ही म्हणजे मोखाडा तालुक्यामध्ये खोडाळा गावचे तिथे नाशेरा गाव आहे, अत्यंत आडवळणाला गाव आहे. तिथे जाण्याची सोय, रस्ता छोटासा वगैरे आहे. पावसाळ्यात मला वाटतं अशा गावांना संपर्क नसतो. हो. रोजीरोटीचा प्रश्न असतो, बरोबर. शिक्षणाचा अभाव असतो, सगळं. बरोबर. मग हे गाव आम्हाला तिथे देवबान म्हणून गाव आहे, तिथे सह्याद्री आदिवासी कल्याण केंद्र आहे, त्याचे साठे काका आहेत, त्यांनी आम्हाला हे गाव सुचवलं. मग मी, आमचे मित्र सगळे वाघोळी वगैरे, वसईतले वगैरे सर्व लोक तिथे जायला लागलो आणि ते गाव आम्ही दत्तक घेतलं. दत्तकांमध्ये पहिली प्रायोरिटी दिली आम्ही साफसफाई, नंतर शिक्षण दिलं आणि संस्कार. मुलं आता तिथे जर तुम्ही गेलात ना, चांगले शिक्षक तिथे चांगले भेटले, शिक्षकांनी त्यांना चांगली सवय लावली आहे. मुलं सकाळी दात घासणं वगैरे, आंघोळी करणं, डोक्याला तेल वगैरे लावून मुली वगैरे सर्व व्यवस्थित. आणि या सगळ्या वस्तू तुम्ही पूर्वत हो, ते आम्हाला लोक, आमचे मित्र लोक कळवतात आमच्याकडे. नाही म्हणजे आम्ही सांगत होतो, इथे काय झालं, आमच्याकडे आता ट्रेंड आलाय, स्वतःचा वाढदिवस, मुलाचा, बायकोचा किंवा लग्नाचा कुठले काही आनंदाचा क्षण आहे ना, तो इथे साजरा नाही करायचा, तिथे जायचं. तिथे गेल्यानंतर त्या लोकांबरोबर जेवण करणं, खाणं पिणं, म्हणजे नाश्ता विस्ता हे सगळं करणं. त्यामुळे काही वस्तू द्यायच्या. आपले राज्यपाल राम नाईक आहेत ना, त्यांचा वाढदिवस होता, 16 एप्रिलला असतो. त्याची आठवण म्हणून आम्ही तिथे गावात 18 जेंट्स आणि 9 लेडीज सायकल दिल्या. अशासाठी दिल्या
का त्या मुलांना गावामध्ये शिक्षण फक्त 7वी पर्यंत आहे. पुढचं 8वी ते 10वीचं शिक्षण घ्यायचं असेल, तालुक्याला जायचं तर 8 किलोमीटर चालत जायला लागायचं. एसटीची सोय नव्हती. त्या लोकांनी आम्हाला ती खंत सांगितल्यावर आम्ही इकडे जमलं. आमचा मित्रपरिवार चांगला आहे, सगळा सदन आहे आणि कष्टाळू आहेत. त्यांनी सगळ्यांनी आम्हाला कोणी एक एक सायकल वगैरे दिल्या आणि असं करून आम्ही 27 सायकल एकाच वर्षी तिथे सगळ्यांना वाटलं. आता तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, आम्ही एवढे वर्ष जातो तिथे, वया पुस्तकं देतो, काय खाण्याचं वगैरे, म्हणजे आपल्या सणावाराच्या वेळी त्यांना पण आम्ही खाण्या लाडू छोटे मोठे काहीतरी आम्ही पुरवतो. तर तिथे एक मुलगा SSC ला चांगले हायएस्ट मार्क केले, कमावलेत त्यांनी, आणि त्याची आणि आमची सर्वांची इच्छा आहे का त्याला IAS बनवायचं. अशा दानशूर लोकांचा आम्ही शोध म्हणजे आमच्याकडे आहेत. ऍक्च्युली येतात लोक आम्हाला, म्हणजे आम्ही सांगितलं ना का लोक येणार आणि देणार. आदिवासी क्षेत्रामध्ये कपडे बिपड्याचा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, खाण्याचा वगैरे. तर विरारच्या एका दानशूर व्यक्तीकडे आमचे एक मित्र निळे मोहरेचे प्रकाश गजानन पाटील यांनी घेऊन गेले आणि त्यांनी आम्हाला 1500 साड्या चांगल्या अशा नवीन एकदम कोऱ्या साड्या आम्हाला दिल्या. आणि तिथे आम्ही 5 गावामध्ये त्या साड्या रीतसर, म्हणजे प्रत्येकाच्या एका घराला एकच जाईल अशा हिशोबाने केल्या आणि सर्व वाटल्या. आता तुमच्या माध्यमातून एक अनेक ठिकाणी जाणार आहे का आम्ही जाणार आहोत, तिथे काय कोणाचे कपडे असतील तर जुने काढून द्यावं. चांगले कपडे धुवून इस्त्री करून आम्हाला देतात, ते आम्ही टेम्पोत भरतो आणि तिथे नेऊन वाटप करतो. तिथे आमची सगळी टीम आहे. तिथे एका गावामध्ये मारुतीचं मंदिर छान बांधलेलं आहे. त्याला अजय क्रास नावाचा आमच्या इथला ख्रिस्ती बांधव आहे, आमचा मित्र आहे, त्यांनी बराचसा खर्च घेतलेला आहे. आणि सामाजिक भान आहे आणि त्या सगळ्याला कुठेही जातीयतेचं वगैरे असं सगळेजण त्यात अगदी मनापासून कॉन्ट्रीब्युट करतात. आणि 80-85 वर्षाची माणसं असलेली लोक रिटायर झाले ती पण आमच्या बरोबर आहेत. शिक्षक आहेत, महिला आहेत, सर्व आमच्याकडे. आता आम्ही गावदेवीचं मंदिर बांधायला घेतो, चांगलं झालंय, लोक श्रमदान पण करतात. बरोबर, आम्ही करतो. अरे वा. आणि देवानेच ते आम्हाला कुठे हे करायला दिले, दुसरं काय नाही. की ही खूप करून घेतो आमच्याकडे. मुळात मला वाटतं मातीत राहिलं आणि तिथे काम केलं की माणूस मातीशी कनेक्टेड राहतो आणि ग्राउंडेड राहतो आणि त्याला समाजाचं भान सुद्धा येतं. हे मला खरंच छान वाटतं. समाजाचं भान तुम्हाला सांगतो, आदिवासी लोक आम्हाला वर्षातनं एकदा आदिवासी गावात म्हणजे जंगलामध्ये त्यांच्या पद्धतीचं आम्हाला जेवण देतात. आम्ही सर्वांनी एकत्रपणे बसून ते खातो. इतकं सुंदर, तुम्हाला सांगतो तुम्ही कधी या. त्याच्यामध्ये काही आपण एवढा मीठ मसाला, गरम मसाला, अमुक तमुक टाकतो, तेल टाकतो, त्याला जी चव आहे ना ती त्या जेवणाला काही वेगळी, त्या जेवणाला जी चव आहे ती ह्या जेवणाला नाही. पहिल्यांदा आम्हाला जेवण देतात, विद्यार्थ्यांना देतात आणि मग स्वतः ते जेवण करतात. किती छान, खूप चांगला म्हणजे उपक्रम आहे आणि कोणीतरी अनुकरण करण्यासारखं आहे. आम्ही याची कुठे पब्लिसिटी पण करत नाही. सर्वात मोठी अडचण काय, श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये तिथे भरपूर पाऊस असल्यामुळे रोजगार नसतो आणि उपासमार होते. बरोबर. त्यावेळी आम्ही त्यासाठी त्यांच्या प्रत्येक घरासाठी शिदा देतो, सुका शिदा, तेल वगैरे असं सगळं. म्हणजे ते महिना 1.5 महिना त्यांना तेवढा आधार राहतो. दुसरं काय आम्ही बाकी त्यांच्याकडनं काही अपेक्षा करत नाही. आज तो मुलगा आला ना, तो मोखाडा तालुक्यात तो पहिला आलेला. खूप म्हणजे आम्ही जे श्रम केले ना त्याचं फळ मिळालं आम्हाला वाटतं. आता मला हे आणखी विचारायचं आहे की आपली ही जी झाडं आहेत, पुन्हा एकदा शेतीकडे, की ह्या शेतीचं पुढचं फ्युचर काय तुम्ही विचार करता? पुढे तुम्हाला कोरोनामध्ये अनुभव आलेला आहे. तुम्ही कॉम्प्युटरचं बटन दाबून तुम्ही इतर सगळं काय बनवू शकाल, पार्ट्स, लोखंड वगैरे, पण अन्न बनवण्यासाठी तुम्हाला जमीनच लागेल आणि तुम्हाला त्यात कष्ट करावं लागेल, ते तुम्हाला करावं लागेल. मग किती मग तो आपण तुम्ही इस्रायलचं वगैरे पाहता, तो हेलिकॉप्टरमध्ये येतो आणि शेतात शेती काम करतो, तसे आपल्याकडे पण परिस्थिती. कारण आपल्याकडे पण तेवढं वेळ दूर नाही. आज आमच्याकडे शेतमजूर आहे ना, तो बाईक घेऊन येतो. पण इस्रायलच्या शेतकऱ्यांनी फोन केला का कृषी खातं, कुठला बँक वगैरे सगळे इलेक्ट्रिक बोर्डवाले लोक तिकडे येतात. इथे नाही, इथे उलट आहे, इथे आम्हाला उलट तिकडे जावं लागतं. ही अडचण आहे. बरोबर. मंडई बिंडई, मार्केट बिर्केटचे खूप प्रश्न आहेत. नाही असं नाही, प्रश्न चिकार आहेत, पण त्याच्यावर आमचा शेतकरी प्रगती करतो. आमचा गाव आहे ना ते शहराला लागून आहे, त्यामुळे शहरी भागात जो मजुरी आहे रोज आहे तो आम्हाला देता येत नाही. पण ते आम्हाला तारेवरची कसरत करून इथे आम्हाला ते करावं लागतं. शेवटी जीवनमरणाचा प्रश्न आहे. आणि 72व्या वर्षात तुझा विषय सांगितला म्हणून तुम्हाला सांगतो, सकाळी उठणं, दिवसभराचा नित्य नियमाचा कार्यक्रम जो आहे ना तो एकदम फुल टाईट ठेवतो. त्यामुळे कुठलाही फालतू वेळ नसल्यामुळे कुठल्या व्यसनाला वगैरे कुठेही आम्ही जाऊ शकत नाही. छान.
काका, तुमचा हा उत्साह असाच राहू दे आणि ह्या शेतीत तुम्ही आणखी अशीच प्रगती करत राहात. आणखी नवनवीन गावं दत्तक घेऊन सगळ्या तळागाळातल्या लोकांना मदत करण्याचा जो तुमचा वारसा आहे तो असाच पुढे चालत राहू दे. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. भट्टे काकांची फुलं शेती म्हणजे सोन्याहूनही पिवळी झळाळी असलेल्या सोनचाफ्याची आणि रक्तवर्णी लाल जास्वंदाची प्रयोगशीलरित्या सर्वोत्तम शेती. त्यासोबतच लिची, फणस, नारळ, सुपारी यासारखी फळं, तर सुरण, शेंगा, अळू आणि वसई विरारमधली उत्कृष्ट आणि प्रसिद्ध अशी भट्टेंची खास वांगी, अशा कित्येक भाज्या, फळं, फुलं यांचं अतिशय मेहनतीने आणि यशस्वीपणे उत्पादन घेणारे भट्टे काका. त्यासाठी पहाटेपासून सुरू झालेला त्यांचा हा दिनक्रम, फुलांची मोजणी, बांधणी करणं, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणं, उत्साहाने, आनंदाने स्वतःसोबतच इतरांना सुद्धा पुढे जाण्याचा मार्ग दाखवणं आणि तळागाळातल्या माणसांचा विचार करत त्यांच्यापर्यंत मदतीचा हात देणाऱ्या भट्टे काकांसारख्या माणसांची ह्या समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे, नाही का? घड आहेत ते, त्याला बिया आलेल्या आहेत सुपारीच्या, फळं